संपूर्ण महाराष्ट्राचं आणि विशेषतः धाराशिव जिल्ह्यातील घराघरांचे डोळे ज्या निकालाकडे लागले होते, त्या पवनराजे निंबाळकर खून खटल्याचा निकाल अखेर आज लागला. पण हा निकाल लागल्यानंतर आनंद व्यक्त करावा की हळहळ व्यक्त करावी हेच अनेकांना समजेनसे झाले. कारण एकच, ज्यांच्यावर खुनाचा कट रचल्याचा, सुपारी दिल्याचा, हत्या घडवून आणल्याचा आरोप होता, ते सर्व आरोपी निर्दोष मुक्त झालेत. आता सामान्य माणूस एकच प्रश्न विचारतोय, मग खून कोणी केला? हा प्रश्न ना राजकीय आहे ना कायदेशीर. हा प्रश्न त्या प्रत्येक माणसाचा आहे ज्यांनी गेली 20 वर्ष या खटल्याकडं आशेने पाहिलंय. धाराशिवच्या मातीत एक म्हण आहे, गावभर ढोल बडवला आणि शेवटी निघालं काय तर भोपळच. आज अनेकांना या निकालाकडे पाहताना याच म्हणीची आठवण होत आहे. CBI सारखी देशातील सर्वोच्च तपास यंत्रणा 20 वर्ष तपास करते, आरोपपत्र दाखल करते, आरोपींना न्यायालयात उभं करते, शेकडो साक्षीदार तपासते आणि अखेरीस न्यायालय म्हणतं की पुरावेच पुरेसे नाहीत. मग प्रश्न उपस्थित होणार नाही तर काय होणार? डोंगर पोखरून उंदीर काढला ही म्हण तर इथे लागू पडते, पण इथे तर उंदराचाही पत्ता लागलेला दिसत नाही. आता जरा थोडं सविस्तर पाहू की नेमकी पवनराजेंची हत्या कशी झाली. 3 जून 2006 रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथे पवनराजे निंबाळकर म्हणजेच खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वडिलांची निघरून हत्या करण्यात आली. अतिशय क्रूरपणे पवनराजे यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या, ज्यातील एक त्यांच्या डोक्यात लागली. कोणताही पुरावा मागे राहू नये म्हणून त्यांचे चालक समद काजी यांच्यावरही गोळी झाडण्यात आली. या हाय प्रोफाईल प्रकरणाचा तपास सुरुवातीला महाराष्ट्र पोलीस, त्यानंतर CID आणि शेवटी CBIकडे सोपवण्यात आला होता. आता CBIकडे प्रकरण गेल्यावर न्याय मिळेल अशी अपेक्षा निंबाळकर कुटुंबाला होती, पण 20 वर्षाच्या प्रदीर्घ लढ्यात निंबाळकर कुटुंबाला न्याय काही मिळाला नाही. कारण आज जेव्हा सत्र न्यायालयामध्ये अंतिम निकाल लागला, त्यावेळी पुराव्याअभावी आणि माफीच्या साक्षीदाराच्या जबाबामध्ये कोणतीही सुसंगतता नव्हती हे कारण देत न्यायालयाने सगळ्याच्या सगळ्या आरोपींना निर्दोष मुक्त केलं. आता न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करायलाच हवा. न्यायालय भावनांवर नव्हे तर पुराव्यांवर चालतं. पण सामान्य माणूस न्यायालयीन भाषेतील पुरावे अपुरे आहेत आणि आपल्या मनातील खून कोणी केला या प्रश्नातला फरक समजून घेऊ शकत नाही. त्याला एवढंच दिसतं, पवनराजे गेले, 20 वर्ष गेली, शेकडो तारखा गेल्या, पिढी बदलली, मग खुनी कोण हे मात्र कळलंच नाही. धाराशिवच्या राजकारणाची इत्थंभूत बाराखडी माहीत असणाऱ्या लोकांना तर आज अक्षरशः आभाळ कोसळलं आणि हातात जारी उरली अशी भावना झाली असणार. या खटल्याचा निकाल म्हणजे जणू 20 वर्ष उकळत ठेवलेल्या भांड्याचं झाकण उघडलं आणि आत काहीच निघालं नाही अशी स्थिती आहे. सगळ्यात मोठा धक्का कोणाला बसला असेल तर तो म्हणजे ओमराजे निंबाळकर यांना. 20 वर्ष वडिलांच्या हत्येच्या प्रकरणात न्याय मिळेल, आरोपींना शिक्षा होईल हा विश्वास घेऊन त्यांनी राजकीय आणि वैयक्तिक आयुष्याचा मोठा काळ घालवला. त्या आशांच्या पतंगांची दोरी आज अचानक तुटल्यासारखी त्यांची अवस्था झाली असेल. आज धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र त्याची चर्चा आहे. जिल्ह्यातील अनेकांच्या मनात आज एकच भावना आहे, ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. 20 वर्ष न्यायाच्या प्रतीक्षेत गेलेल्या कुटुंबाच्या मनात आज काय चाललं असेल याची कल्पनाही करणं कठीण आहे. या निकालानंतर कायदेशीरदृष्ट्या आरोपी निर्दोष आहेत हा न्यायालयाचा निर्णय आहे आणि त्याचा आदर केलाही पाहिजे. पण सामाजिक आणि भावनिक पातळीवर एक प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे, पवनराजेंचा खून नेमका कोणी केला? बरं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पवनराजेंच्या खुनाचा आरोप ज्यांच्यावर होता ते पद्मसिंह पाटील स्वतः पवनराजेंचे सख्खे चुलत बंधू आहेत. पण केवळ राजकारणापायी आणि स्थानिक वर्चस्वापायी भावाभावांमध्ये वाद झाला आणि हाच वाद अखेर जीवानिशी बेतला. खरं तर पवनराजेंच्या हत्याकांडात आरोपी कोण आहेत याची उघडपणे सर्वत्र चर्चा होत होती. पण न्यायालयाच्या आजच्या निकालानंतर 20 वर्षाच्या खटल्यानंतरही जर खरा आरोपी कोण या प्रश्नाचं उत्तर समाजाला मिळत नसेल तर धाराशिवच्या जनतेच्या मनात अस्वस्थता आणि संताप निर्माण होणं साहजिकच आहे. कारण गावाकडची आणखी एक म्हण आहे, धूर दिसतोय म्हणजे कुठंतरी आग लागलेली असते. पण आग कोठे आहे हेच सापडलं नाही तर माणूस गोंधळणारच. आज धाराशिव जिल्ह्याची अवस्था नेमकी तीच झाली. थोडक्यात
पवनराजे खून प्रकरणाचा निकाल तर लागला, परंतु गूढ मात्र कायम राहिले.